तर प्रॅक्टिकल गोष्टी सांगायला सायंटिफिकली जोड देऊ, कारण जर तुम्ही केला असेल तर तुमच्या शेतामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन 0.4 0.5 पेक्षा कमी असते. तर आता मी औरंगाबाद जिल्ह्यातले जवळपास 50,000 सॅम्पल मागच्या 8-9 वर्षात तपासले. सरासरी जर सेंद्रिय कर्ब काढला तर 0.2 ते 0.3% आहे. जी आपल्या इथल्या डिस्ट्रिक्ट सॉइल लॅब आहे, इथेही जे तपासलेत नमुने तिथलाही डाटा आपण घेतलेला आहे. 0.2 ते 0.3% ऑर्गॅनिक कार्बन औरंगाबादमध्ये. आणि हीच परिस्थिती मराठवाड्याची सुद्धा 0.4 असेल कुठं 0.5 असेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर सेंद्रिय कर्ब हा 1% असेल तर सॉइल ऍप्लिकेशन फर्टिलायझर्स आपला NPK याची अवेलेबिलिटी 60%, P 35 to 45, K 30 to 40. जर 1% जर ऑर्गॅनिक कार्बन कुणाच्याही शेतात असेल तर सॉइल ऍप्लिकेशन केलेल्या फर्टिलायझरची कार्यक्षम वापर अपटेक बाय द सॉइल प्लांट फ्रॉम द सॉइल, जमिनीतून अन्नद्रव्य पिकाला शोषण्यालायक होतात उपलब्ध एवढेच. म्हणजे जर 100 किलो जर खत टाकला असेल तर इथं 60 किलो येणार, इथं 35 ते 40 किलो 45 येणार, इथं 30 ते 40 येणार. हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की आपण बीएससी ऍग्री पासून शिकलेलो आहे सगळे. यूज इफिशियन्सी, फर्टिलायझर यूज इफिशियन्सी फ्रॉम द सॉइल. म्हणजे जर शेतकऱ्यांना जर युरिया टाकलाय तर इथं आहे 46%, 60 मध्ये किती आला साधारणतः 30 किलोच्या आसपास. म्हणजे त्याचा युरिया फक्त 30 किलो नत्र वापरात येणार आहे, जे रिकमेंडेड डोस आपण फर्टिलायझर सांगतो. आजच्या घडीला उत्पन्न कमी येण्यामागचे सर्वात रिअल कारण काय आहे की सगळेजण रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर टाकतात. सॉइल टेस्ट बेस्ड फर्टिलायझर मॅनेजमेंट मोजके करत असतो 0.1%. जर जिल्ह्याचा प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर 30 म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन 1% असेल, 2 गोण्या युरिया जर टाकलाय तर 30 किलो नत्र हे पिकाला मानवाला आहे. आपल्या महाराष्ट्र मराठवाड्यामधलं सोयाबीन आणि कॉटन हे दोन मेन जेअर क्रॉप आहेत. कॉटनचा डोस आपण पाहतो की 48 24 24, इरिगेटेड असेल तर 60 30 30. 48 किलो नत्र जर मिळायचं आहे तर शेतकऱ्याद्वारे जर 2 बॅग युरिया टाकला तर 30 किलो नत्र मिळेल कधी. पण प्रॅक्टिकली आता तुम्ही सुद्धा जमीन आरोग्य पत्रिका वितरण 2016 17 18 आपण पाहिले, नमुने दिले, आणले, तुम्ही रिपोर्टही दिले. शेतकऱ्यांनी इंडिव्हिज्युअल जे काही आपले चांगले आहेत त्यांनी इंडिव्हिज्युअल आणले. सगळ्यांचा ठिकाणचा 0.2 ते 0.5 पेक्षा सध्या मराठवाड्यातला ऑर्गॅनिक कार्बन नाही. म्हणजे याच्यामध्ये परत 50% करा. जर 0.5 असेल तर हे 15 ते 17 ते 17. ही प्रॅक्टिकल आहे की शेतकऱ्याने एका शेतामध्ये 2 बॅग युरिया टाकला तर 15 किलो नत्र मिळाले. सुपर फॉस्फेट जर टाकला 17 किलो त्या ठिकाणी होते. पोटॅश जर टाकला असेल तर 17 किलो व्हायला. ही प्रॅक्टिकल गोष्ट आजच्या घडीला आहे. शेतीतलं उत्पन्न कमी येण्याच्या मागचं काय टाकतोय पण मानवानं झाले. पोटामध्ये जर गॅसेस जर झाले ना, ऍसिडिटी जर झाली, कितीही खाल्लं गोड लागणार नाही. प्रॅक्टिकल कंडिशन ती झालेली. शेतीची ही प्रॅक्टिकल कंडिशन झालेली आहे. याच्यामध्ये या गोष्टीकडे ऑर्गॅनिक कार्बनकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि ह्या गोष्टीला जर वाढवायचं उत्तर काय, हा पर्सेंटेज वाढवायचा आहे. 0.1% राहणं शक्य नाही. आपल्या मराठवाड्यामधलं जिथलं तापमान 40 डिग्री पेक्षा जास्त, हा साधारणतः 15 दिवस 1 महिन्यापर्यंत जातं. अशा ठिकाणी वरच्या सॉइल सरफेस मध्ये जेवढे सेंद्रिय कर्ब आहे हे डिग्रेडच होणार आहे, त्याचं विघटनच होणार आहे. तापमानामुळे सेंद्रिय कर्ब विघटन होणार जेवढं सॉइल सरफेस वरती. परत आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये खोल नांगरटी करून जमिनी पूर्ण मोकळ्या करून ठेवतो. म्हणजे एक्सपोजर ऑफ द सॉइल सरफेस टू द सन हा वाढत होता. आपण प्लेन सरफेस असणे आणि ओबड दाबड असणे, नांगरटी केल्यानंतर काय होणार आहे, सॉइल सरफेस हा जास्त सूर्यप्रकाश सानिध्यात आहे.
म्हणजे तेवढ्या जास्तीत जास्त खोलीपर्यंत सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन हे त्या ठिकाणी डिग्रेड होतो. आणि हा एक मेजर कारण झालं. आणि दुसरं, बदललेली पीक परिस्थिती. प्रत्येक गावामध्ये मोनोक्रॉपिंग आहे, त्याच्यामुळे मक्यावर मका असेल, कपाशीवर कपाशी असेल, किंवा सोयाबीन नंतर कपाशी असेल, किंवा बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आणि जे लातूर उस्मानाबाद मध्ये हरभरा, तिथले जे डिसीजेस मेन होत आहे. मागच्या वर्षी तुरीचं उमळणं असेल, मागच्या वर्षी हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणावर उमळणं असेल, त्याच्या मागचं कारण हेच आहे. आजच्या घडीला कारण का, जर सेंद्रिय कर्ब जर हा असेल तर यूज इफिशियन्सी कमी आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की नत्र जर उपलब्ध व्हायचा असेल तर नायट्रोजनस बॅक्टेरिया पाहिजे शेतात. जर ऑर्गॅनिक कार्बनच कमी आहे तर सेंद्रिय कर्बावरती जगणारा कोण आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बेनिफिशियल आणि नॉन बेनिफिशियल. मग बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, नायट्रोजनस बॅक्टेरिया, त्याचं खाद्य कमी आहे. जास्त असेल तर कमी असेल, कमीच असणार ना. सेंद्रिय कर्ब जर कमी आहे तर त्याच्यावरती जगणारा नायट्रोजनस बॅक्टेरिया हा पण कमीच. मग तो कमी तर यूज इफिशियन्सी कमीच. तसंच फॉस्फरस आहे, पीएसबी, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आपण पहिल्यापासून प्रत्येक जण आपण बीएससी ऍग्रिकल्चर पासून शिकत आलो, त्याही वेळेस आपण काळे पाकिट कृषी विभागाकडून दिलेले आपण पाहिलेले. पण कन्सेप्च्युअली हा राबवला जातोय का, तर प्रमाण फार कमी. मग याला वाढवण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला अवेअरनेसच करावं लागणार आहे. याला उत्तर नाही. जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढवणे हे एकमेव याला उत्तर आहे. जसं आता औरंगाबाद आणि जालन्यामध्ये जर ठोक पाऊस जर पडला तर मोठ्या प्रमाणावरती पुढच्या 1-2 महिन्यामध्ये सगळीकडे आपण ऐकू बाबा आदरकीचं कंदकुज झाली, कंदसड झाली, हिंगोली नांदेडमध्ये हळदीची कंदसड झाली, हे ऐकूत आपण. मग त्याला नंतर काय, मग ट्रॅक्टर वापरा. नंतर नुकसान झाल्यानंतर इलाज, हे आपल्याला कन्सेप्च्युअली प्रत्यक्षामध्ये मला वाटतं की तुम्ही तरी प्रत्येकाला आपापल्या शेतामध्ये ऍज अ शेतकरी म्हणून या वर्षीपासून तरी जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढायचे आपल्याला सगळ्याला माहिती, कोणी त्याच्यामध्ये अनोळखी नाही. शेणखत टाका, गांडूळ खत टाका, निंबोळी पेंड टाका, ऊसाची मळी टाका, हिरवळीचं खत टाका, सगळं ठीक, पण ही कॉस्टली गोष्टी. आजच्या घडीला रिसोर्सेस अवेलेबल आहेत किती, हा पण प्रश्न आता चिन्हच आहे. मग याला उत्तर सोप्यामध्ये काय, पिकाची फेरफार हा एकमेव आहे सोप्यामध्ये. दुसरा, जे पण शेतात येतं ते शेतातच गेलं पाहिजे. काही पेरलेलं पीक आणि तण हे शेतातच गेलं पाहिजे, बाहेर निघालं पाहिजे. त्याच्याकडेच यायला मी तुम्हाला जे सांगायचं ना, त्याच्या मागचाच उद्देश आहे की जेवढं, कारण आपल्या रानातलं आपण 7-8 लेबर लावून खुरपणी केली, 1-2 बैलगाड्या गवत निघालं, उचलून कुठं नेऊन टाकलं, उकरड्यावर टाकलं, बांधाऱ्यावर टाकलं. ते जे 1-2 बैलगाड्या निघालेलं गवत त्यानं आपल्या रानातलं सगळं क्रीम खाल्ली की साय खाल्ली ना. रानामध्ये असणारं जे नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्यूट्रिएंट्स, सेकंडरी न्यूट्रिएंट्स हे सगळे खाल्ले ना त्यानं. खाऊन म्हणजे चोरी केली आणि चोरी करून आपण त्याला म्हणजे जमिनी बाहेर. प्रॅक्टिकली का नाही, त्यानं जर चोरी केली, जे पिकाला शेतकऱ्यांनी पैसे देऊन खरेदी करून खत आणले आणि शेतात टाकले, ते कुणासाठी येतं, जे पीक घेतलं त्या पिकासाठी. मग त्या पिकाच्या हिस्सा काही प्रमाणामध्ये तणाने घेतला का नाही, तणाने घेतला, तण झालं 4 इंचाचं, 6 इंचाचं, अर्ध्या फुटाचं, त्यानं खाल्लं, नुकसान केलं. मग नुकसान केल्यानंतर त्याला खुरपणी करायलो, काढायलो, परत बाहेर टाकलं. म्हणजे आपल्याला 100% माहिती आहे, मी 100 किलो टाकला खत, त्याच्यातला 10 किलो यानं खाल्ला आणि मी बाहेर नेऊन टाकलं. हे सायंटिफिकली नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे की तणाचा बंदोबस्त हा स्मॉल स्केल मध्ये, ज्याला आपण म्हणतो की शेतामध्ये तणाची साय आली, त्याच्यामुळे आपले कोणतेही रिकमेंडेशन कशी येतं की वीड्स ज्या वेळेस 4 ते 6 पानावरती आलं त्याच वेळेस त्याचं कोळपणी करणे. कोळपणी केलं म्हणजे काय, जे काही 4 पानाचं फुलकं आलं असेल ते रानातच तिथंच खुरपणी करून मुळात हे करून तिथंच जाणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन त्याचा सुद्धा त्याच रानात आहे. पण आजच्या घडीला हे प्रॅक्टिकली घडताना दिसत नाही.
मग याला जे आजच्या घडीला जे पोखराच्या माध्यमातून अजून याची शिफारस नाहीये, जी SRG टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, शिफारस नाहीये, पण मागच्या 3 वर्षाचे ट्रायल्स जे शेतकऱ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुका, कन्नड तालुक्यात केलेली प्रत्येक वर्षी पाहिलेले आहेत. त्याचा रिझल्ट असा आहे की या वर्षी तिथली जमीन न नांगरणी करता सुद्धा नरम ही जाणवली आम्हाला. नांगरणी न करता पेरणी करण्यालायक ही जमीन होती. आम्ही ज्यावेळेस पेरणी करण्याच्या वेळेस गेलो, पेरणी झाल्यानंतर गेलो, आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर रान कोणत्याही शेतकऱ्याने जर नांगरलेलं नसेल तर ते रान कसं असतं, तिथं पेरणीचं ट्रॅक्टर चलित असो किंवा तिफणीचं असो फळ घुसतच नाही. मग अशा ठिकाणी न नांगरणी करता मागच्या 2 वर्षापासून 3ऱ्या वर्षी पेरणी आहे, तिथं पेरणी चांगल्या पद्धतीने झाली, क्रॉप स्टँडही चांगला मिळाला. तर ती गोष्ट कशामुळे घडली, तर जेवढंही त्या शेतामध्ये तण होतं त्या ठिकाणी पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स विडीसाइडचा वापर करून त्याच ठिकाणी कंट्रोल करण्यात आलं. आणि हे पण शिफारसीत आहे की कोणतंही झाड जर आपण घेतलं, एखादं कपाशीचं झाड घ्या किंवा तणाचं झाड घ्या, जमिनी खालचा जो भाग आहे आणि जमिनीचा वरचा भाग आहे, या दोन्हीचं जर अनालिसिस जर पाहिलं तर जमिनी खालच्या भागामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं. कारण का, त्यामध्ये लिग्निनचा कंटेंट हा असल्या कारणामुळं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे जास्त असतं. आणि त्यामुळं जमिनीत जर मुळं जर राहिले, त्याच ठिकाणी जर कुजले, तर त्या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे थोडं अधिक वेगानं त्या ठिकाणी वाढतं. म्हणून आपल्याला या टेक्नॉलॉजीमध्ये सांगितलेलं काय आहे, अजून शिफारस नाही, पण प्रॅक्टिकली मागच्या 3 वर्षात जर पाहिले असताना की तण तिथल्या तिथंच निघालं, विडीसाइडचा वापर केला शिफारशीनुसार, तण कंट्रोल झालं, तण तिथंच ठेवलं. पिकाची काढणी केल्यानंतर पिकाच्या मुळापासून म्हणजे जमिनीलगत त्याची कापणी केली. आता ज्या शेतकऱ्यांनी, तुम्हाला दाखवतो मी, हा प्लॉट आहे, तर म्हणजे जवळपास 200-250 एकर पेक्षा जास्त आहे. या प्लॉट मध्ये जर पाहिलं, हा बेड आहे, बेड वरती मागच्या खरीप हंगामातलं मक्याचा ताट आहे. मका निघाल्यानंतर त्या शेतकऱ्यानं या बेडच्या दोन्ही बाजूला गव्हाची टोकन केली, हे गव्हाचं काढ आहे. आणि 3रं पीक हे सरकी लावली. आता त्याच प्लॉट मध्ये प्रत्येक पीक हे, हा बेड आहे, बेडवरती मका लावलेला, मक्याचं ताटली तशीच आहे, जमिनीपासून कापून घेतलं. खरीप मका निघाल्यानंतर रब्बीमध्ये बेडच्या दोन्ही बाजूला गव्हाची टोकन केली, ती सुद्धा गहू निघाल्यानंतर गहू कापून घेतले. आणि 3रं पीक या ठिकाणी कपाशी. तिन्ही पीक आता आजच्या घडीला पहिलं पीक आता प्रत्यक्षामध्ये एक नाहीये, 200-250 एक गाव आहे, 300-350 एकर पर्यंत आहे कन्नड मधलं. तर पहिलं पीक जे आहे, खरीपाचं पीक काढणीनंतर रब्बीमध्ये पाऊस नव्हता, त्याच्यामुळे त्या ठिकाणचे पिकाचे अवशेष तेवढे कुजले नाही. पण आता पहिला पाऊस जे पेरणी लायक पडला, त्याच्यामध्ये खालच्या मुळ्या पूर्ण अशा एकदम कुजल्या. म्हणजे या वर्षी जो पाऊस पडल, या पावसामध्ये हे सगळे अवशेष कुजून जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढल. आणि 100% याच्यामध्ये आहे, ही गोष्ट प्रूव्हन आहे. ही कॉम्पॅक्ट जी टेक्नॉलॉजी ही प्रूव्हन नाही, म्हणजे कोणत्याही अजून विद्यापीठाची शिफारस नाही. पण याच्यातला एक कंपाऊंड जर घेतला की गादी वाफा, रेस बेल्ट शिफारस आहे, आपण बीबीएफचा वापर करतो. डिबलिंग शिफारस आहे, प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स विडीसाइड शिफारस आहे. ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी जे प्लांट रेसिड्यूज आहेत, क्रॉप रेसिड्यूज, हे जमिनीमध्येच ठेवले पाहिजे, तिथंच कुजवले पाहिजे, याची शिफारस आहे. प्लांट मध्ये ऑर्गॅनिक कार्बन अबो सॉइल सरफेस, बिलो सॉइल सरफेस कोणत्यात जास्त आहे याचं पण रिकमेंडेशन आहे. हे फक्त कॉम्पॅक्ट एक कॉम्बो पॅक आहे.
पण याची अजून विद्यापीठाची शिफारस नाहीये. पण याच्यामध्ये जर विचार जर केला प्रॅक्टिकली आम्ही या 3ऱ्या वर्षाचं पाहिलं तर एका शेतकऱ्याचे साधारणतः 4000 रुपये हे प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज ऑपरेशनचे वाचले. नांगरणी नाही, मोगडा नाही आणि पेरणी नाही. उत्पन्नामध्ये पहिल्या वेळेस त्यांना अडचणी वाटल्या की कधीच कोळपायचं नव्हतं, म्हणजे नेहमी कोळपायचं खुरपायचं तणनाशक वापरायचे. सुरुवातीला काही जणांनी खुरपणी केल्या एक वेळेस, मग परत तिथल्या लोकांनी जे बेडवाल साहेब आणि खंडागळे साहेब आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं, रिझल्ट त्यांना दिसले. हळूहळू ते पद्धतीनं आजच्या घडीला असं आहे की पहिल्या क्रॉपचं यील्ड तसंच आलं, दुसऱ्याचंही तसंच. त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं की दुसऱ्यामध्ये आम्हाला थोडं वाढ जाणवली, पण प्रॅक्टिकली माझ्या अनुभवानुसार दुसऱ्यामध्ये अजूनही त्यांना यील्ड मध्ये इन्क्रीज दिसली नसणार आहे. त्यांना खरी यील्ड मध्ये इन्क्रीज दिसेल यावर्षी. तर अजूनही प्लांट स्टाल हे डिकम्पोज झाले नाहीत. डिकम्पोज झाल्यानंतर न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीला वेळ लागतो. पण त्यांचं म्हणणं किंवा आम्हाला उत्पन्नामध्ये रेग्युलर पेक्षा वाढ झाली. पण प्रॅक्टिकली आजच्या घडीला त्यांना 2 वर्षात 2 फायदे झाले. लँड प्रिपरेशन आणि सोईंगची कॉस्ट वाचली प्रत्येकाची 3,000, 4,000, 5,000 रुपये. नांगरायला साधारणतः 1200-1400 रुपये आहेत. मोगड्याला सुद्धा 1000 रुपये आहेत. पेरणी करायला 1000-1200 आहेत. म्हणजे प्रत्येकाचे 3,000 ते 5,000 रुपये वाचले. हा एक बेनिफिट. मॉइश्चर कॉन्झर्वेशन 100% झालं. विल्टिंग, पीक उमरणे हे तिथं जाणवलं नाही त्यांना. हे ओरिजिनल त्यांचे फीडबॅक आहेत, कारण मागच्या पाऊस पडल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे गेलो होतो. रेस बेड असल्यामुळे 100% ते पीक विल्टिंग त्या ठिकाणी झालं नाही. पाणी पूर्ण शेतामध्ये राहिलं, साचलं नसल्यामुळे रेस बेड वरती राहिलं. आणि शेवटचा मुद्दा की 2 वेळेस पीक घेतल्यानंतर या वर्षी जर पाहिलं तर मला वाटतं गावाचं नाव माहिती कोणाला? कन्नड मधलं. हा, कन्नड मधलं ढोकमाळ, माळेगाव ढोकळ आणि अजून एक दुधमाळ आहे का? दुधमाळच आहे वाटतं. दुधमाळ का? या दोन्ही गावामध्ये म्हणजे 250 एकर पेक्षा जास्त क्षेत्र आहे. दुधमाळ म्हणून जे आहे एकदम माळावरती आहे, तिथं अख्खं गाव पूर्ण येणंच झालेलं आहे 2 वर्षाचा रिझल्ट म्हणून. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर शक्य असेल एखादा एकर तरी यावर्षी करून पहा. जर रिझल्ट मिळतो नाही मिळतो हा वेगळा मुद्दा राहिला. जसं मागच्या वर्षी सगळ्यांनी फुले संगम, फुले किमया पाहिलं, नंतर सगळीकडे तेच बियाणं आलं. तर तशा पद्धतीनं जर या गोष्टीचा जर वापर केला, आणि याच्यामध्ये एक आहे की बेड आपण कधीच मोडत नाही, नांगरटी करत नाही, मोगडणी करत नाही, म्हणजे जमिनीचं उलथापालट करत नाही. म्हणून सॉइल ऑर्गॅनिक कार्बन हा जशाला तसा राहतो. जो अप्पर सॉइल सरफेस फक्त एक्सपोज आहे सूर्यप्रकाशासाठी, त्याच्यामुळं डिग्रेडेशन ऑफ द ऑर्गॅनिक कार्बन हा त्या ठिकाणी फार कमी आहे. आणि त्याच्यामुळं हळूहळू जर 3ऱ्या वर्षी कदाचित त्यांना 4थ्या-5व्या वर्षीपासून सुंदर रिझल्ट मिळतील. रासायनिक खतांचा वापर तेवढाच करायचा आहे. आजच्या घडीला आपण पाहिलं असेल ऑर्गॅनिक फार्मिंग आपण बऱ्याच जणांनी कन्सेप्ट राबवली. आज नॅचरल फार्मिंग सुद्धा आलंय, माहिती का तुम्हाला? तुम्हाला येतील अजून डेमॉन्स्ट्रेशन त्याची सुद्धा. नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती, जी सुभाष पाळेकर साहेब जे सांगत होते ना, तीच गोष्ट आजच्या घडी नॅचरल फार्मिंगच्या माध्यमातून. त्याला काही प्रमाणामध्ये ICAR काही विद्यापीठानं प्रयोगामध्ये सुद्धा घेतलेल्या ट्रायलमध्ये. त्याच्यातले बेसिक 4 गोष्टी आहेत की शेत नेहमी वापसा ठेवायचं, आच्छादित ठेवायचे, म्हणजे त्याला आच्छादन सेंद्रिय असू द्या किंवा मातीचा असू द्या, परत बीजामृत आणि जीवामृत. आता हे अजून किती सायंटिफिकली प्रूव्हन आहेत हे माहित नाही, पण फायनली एक आपल्याला आजच्या घडीला जे काही केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वतीनं जे निर्देश येत आहेत की आपण जास्तीत जास्त कोणत्या गोष्टी प्रमोट करायच्या, की अनावधानानं काही ठिकाणी एक्सेस यूज ऑफ पेस्टिसाइड, फंगिसाइड आणि फर्टिलायझरचा जिथे एक्सेस होत असेल तो मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करायचा. 100% सेंद्रियकरण करून उत्पादकता घटली तर वाढत्या पॉप्युलेशनच्या डिमांड आपण पुरवू शकणार नाही. पण याच्यातला वे एक्सटेंडेड वे की बाबा
यील्ड सुद्धा अचीव्ह होत गेले पाहिजे आणि शेतकऱ्याचा इनपुट कॉस्टही कमी जर होत गेला पाहिजे. तर याला एक आहे प्रिसिजन फार्मिंग, ज्याला आपण म्हणतो. प्रिसिजन फार्मिंग म्हणजे ज्या त्या गावच्या शेतकऱ्यांच्या अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याचा असा वापर करायचा की त्याचा लागवड खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. तर त्याच्यामध्ये एक बऱ्यापैकी हे जे SRT टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी बसू शकते की अवेलेबल रिसोर्सेस, तिथं आपल्याला रासायनिक खताचा वापर करायचा नाही असं नाही. जे रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर तो करायचा आहे, ऑर्गॅनिक कार्बन वाढायचे, मॉइश्चर कॉन्झर्वेशन करायचे, प्रॉपर सध्याच्याला जी शेतकऱ्यांना जाणवते की लेबरची स्केअरसिटी जाणवते, तर त्याच्यावरती इंटरकल्चर आणि बीड मॅनेजमेंटसाठी बीडीसाईडचा वापर करायचा. अशा जर वापर जर आपण जर केला तर नक्कीच शेतकऱ्यापर्यंत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान आपल्याला पुरवता येईल. एवढं मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तुम्हाला एक विनंती आहे की KVK औरंगाबाद 1 हे माझ्या ऑफिसचं युट्यूब चॅनल आहे. KVK औरंगाबाद 1. तुम्हाला तुमच्या भागातील शेतकऱ्यांना कोणती अडचण जर वाटली, एखाद्या ठिकाणी म्हणले की मला सोयाबीन बद्दल माहिती सांगा, कोणी म्हणलं मोसंबी बद्दल सांगा, डाळिंबाबद्दल म्हणा, एखाद्या पूरक व्यवसायाबद्दल म्हणा, तर त्या आमच्या ऑफिसच्या युट्यूबवरती याचे सर्व व्हिडिओज आहेत. त्या विषयातला जो एक्सपर्ट असेल, त्याचा जो सायंटिस्ट असेल, त्याचं त्या ठिकाणी पूर्णतः पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये माहिती आहे. तुम्हाला फक्त तो व्हिडिओ घेऊन त्यांना टाकायचा की जेणेकरून आजच्या घडीला आपण म्हणतोय की हे जे BVF टोकन यंत्राद्वारे किंवा टोकनद्वारे लागवड ही कशातून कोणी सांगितली माहिती? आपण कोणी सांगितली का? युट्यूब. म्हणजे युट्यूबनं या वाहनांचा प्रसार मागच्या 25 वर्षात कोणत्याही वाहनाचा इतक्या वेगानं झाला नसेल, या 2 वाहनांचा प्रसार झाला. फक्त कोणत्या तंत्रज्ञानामुळे? युट्यूबचा. म्हणजे ICT जे आहे आपल्याला याचा जास्तीत जास्त वापर केला तर आपलं जे विस्तार कार्य आहे, कारण मलाही माहिती आहे की तुमच्याकडे प्रत्येकाकडे कोणाकडे 2 गाव, 5 गाव, 10 गाव आहेत. आपण फिजिकली जाऊ शकत नाही, पण ICTचा जर वापर केला, याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जर वापर केला तर 100% विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण त्या गोष्टी तितक्या लोकांपर्यंत